मित्रांनो, विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पोपटासारखे बोलणारे शिवसेनेचे सो कॉल्ड ज्येष्ठ नेते हवालदिल झाल्याचे दिसत आहे। राज्यसभा खासदारांची निवड असो की त्यानंतर विधान परिषदेवरील आमदारांची निवडणूक, या दोन्हीही वेळी शिवसेनेचे काही नेते मोठ्या बाता करताना दिसले। प्रत्यक्षात या निवडणुकीत त्यांच्या म्हणण्यानुसारचे यश काही केल्या शिवसेनेच्या पदरी पडले नाही। आता जेव्हा शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन परदेशी परगंदा झाली, तेव्हाही प्रारंभी या नेत्यांची भाषा काहीशी उर्मीचीच होती, परंतु गेल्या 2 दिवसांपासून त्यांची शब्दशैली कमालीची बदलल्याचे दिसत आहे। गद्दारांना क्षमा नाही असे म्हणणारे सेना नेते आता खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करू लागले आहेत। 55 पैकी 40 आमदार फुटल्याचा मोठा धक्का त्यांना सहन झालेला नाही, तरीही त्यातील निम्मे परततीलच असा दावा करताना ते दिसत आहेत। हा दावा किती फसवा आहे हे आकडे सांगतात। यातून बाहेर पडण्यासाठी सेनेला मोठी मेहनत करावी लागेल असे स्पष्ट होते। त्याची तयारी सुरू असल्याचे संकेत ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी दिले आहेत। राज्यातील कार्यकारिणीवर विराजमान असलेल्या नेत्यांच्या मुलांचा विचार करावा लागेल असे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे। हे शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांसाठी मृगजळ ठरण्याची शक्यता आहे। चला तर बघूयात शिवसेनेवर ही वेळ का आली आहे। यापूर्वी झालेल्या बंडापेक्षाही हे बंड मोठे का समजले जाते? पुढे काय, या लहानग्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला हवे आहे, परंतु नेमके त्याचेच उत्तर काही केल्यास सापडत नाही। गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा आपण आढावा घेऊयात। नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसेन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एकनाथ शिंदे हे कोणाचेच ऐकत नाही, मोबाईलवर उपलब्ध होत नाही, म्हणून शिवसेनेकडून काही नेत्यांना चर्चेसाठी आधी सुरतला पाठवण्यात आले। त्यात ज्यांनी पूर्वीही शिवसेना फोडली अशा नार्वेकरांचा समावेश होता। त्यांना प्रारंभी शिंदे आणि अन्य सेना आमदार थांबलेल्या हॉटेलात प्रवेशापासून ताटकळत ठेवण्यात आले। याचे अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण ते तसे नव्हते। सेना आमदार जेव्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जातात, तेव्हा नार्वेकर असेच करत। त्याचा हा थोडक्यात न बोलता घेतलेला बदला होता आणि त्यातच पुढील संकेत दडलेले होते। शिंदे हे नार्वेकर आणि देसाई यांना कोणताही भाव देणार नाही हे पक्के होते, घडलेही तसेच। या बैठकीत नेमका काय संवाद झाला त्याचा पूर्ण तपशील बाहेर आला नाही। दोन्हीही बाजूकडून आपल्या सोयीनुसार काय ते सांगण्यात आले, परंतु अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार चहा घ्या आणि निघा असा एवढाच काय तो संवाद झाल्याचा दोघात समजल्या जाते। त्यानंतर शिंदे हे एखाद्या सरदारासारखे आपल्या बंडखोरांची क्षमा असावी, या मंडळींना शिवसैनिक बंडखोर म्हणतात, तर शिंदे हे त्यांच्या शागिर्दांची फौज घेऊन थेट गुवाहाटीला दाखल झाले। येथे शिंदे यांनी माध्यमांचा व्यवस्थित तसेच सुनियोजित वापर केल्याचे दिसून येते। योग्य तो संदेश न बोलता माध्यमांकडून जनतेपर्यंत तसाच तो मातोश्रीवर कसा पोहोचेल याची काळजी घेण्यात आली। येथे शिवसेनेच्या वतीने 2 शिष्टमंडळे चर्चेसाठी पाठवण्यात आली। एका शिष्टमंडळात तर ज्येष्ठ नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे होते। ते गुवाहाटीला पोहोचले ते चर्चा करण्यासाठी, आणि प्रत्यक्षात त्यांनी त्याच तंबूत आसरा घेतला, म्हणजे चर्चेच्या निमित्ताने त्यांनी मुंबई सोडली। आणि दुसरीकडे शिंदे यांच्या विरोधात 1 दिवस आधी घोषणा करणारे सुनील लांडे हे देखील गुवाहाटीला गेले आणि त्यांचेच झाले। हा शिवसेनेला मोठा झटका होता। इकडे अस्वस्थ असलेल्या ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले। मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा हा बंगला सोडतोय असे जाहीर करतानाच त्यांनी तसे केलेही, पण मला सत्तेचा मोह नाही असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी मंत्रिपद का सोडले नाही याचे उत्तर त्यांनी दिले नाही। येथेच मोठा अर्थ दडला असल्याचे दिसते। जसजसे दिवस जात आहेत तसतशी लढाई आता विधिज्ञांची होते। कायदा काय म्हणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, परंतु कायदा कायम हातात ठेवणाऱ्या शिवसैनिकांचे रक्त सळसळत का नाही असा सवाल ठाकरे यांनी केला। रस्त्यावर उतरा आणि शिवसेना सोडणाऱ्यांना काय ते दाखवा असे ते अलिखित आदेश होते। त्यानुसार शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस काही प्रमाणात राडे झालेत। त्यालाही प्रत्युत्तर मिळाल्याने ते रविवारी दुपारपर्यंत काहीसे शांत होते। थोडक्यात काय तर आपले आभाळ फाटले याची जाणीव शिवसेनेला अखेर झाली आहे। त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून हे स्पष्ट होते। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची नावे वापरता येणार नाही असा ठरावच त्यांनी मंजूर करून घेतलाय। हा ठराव मंजूर केला तेव्हा याचा अर्थ स्पष्ट होतो की तशी भीती त्यांच्या मनात आहे।
यापूर्वीही शिवसेनेचे आभाळ फाटले होते आणि त्याला थिगळ लावण्यास स्वर्गीय बाळासाहेब सक्षम होते. यावेळीही तसेच होईल असा दुर्दम्य विश्वास उद्धव यांना वाटतो. त्यामुळे आता भावनांना हात घालत निकाराची लढाई लढताना दिसत आहेत. शिवसेनेत घराणेशाही आहे असे आरोप वेळोवेळी झाले आहेत. त्यात स्वर्गीय बाळासाहेबांनंतर उद्धव यांनी कमान सांभाळली. त्याचबरोबर पुढची तजवीज करताना आदित्य नावाचा मोहरा पुढे करण्यात आला. तोही स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत अगदी साक्षीनेच. तेव्हाही घराणेशाही शिवसेनेत अधिक जोमात अशी टीका झाली. तिकडे स्वतः ठाकरे कुटुंब महत्त्वाच्या पदांवर विराजमान होत असताना मग जिल्ह्यातील सुभेदारांनी आपापल्या वारसदारांना पदे कसे मिळतील याची काळजी घेतली. अर्थात त्याला ठाकरेंकडून विरोध होऊ शकला नाही. मी आमदार तर मुलगा युवा सेनेचा जिल्हाधिकारी, मी जिल्हा प्रमुख तर मुलगा तालुका प्रमुख, मला खासदारकीचे तिकीट मिळते तर मुलाला विधानसभा कशी मिळेल यावर मग स्थानिक नेत्यांनी लक्ष ठेवले. काही पदे तर एकाच व्यक्तीकडे वर्षानुवर्षे ठेवण्यात आली, जणू आंदण दिल्यासारखी. शिंदेंचेच उदाहरण द्यायचे असेल तर त्यांचाच मुलगा जिल्हा युवा सेनेचा अधिकारी आहे आणि नंतर आता थेट खासदार. असे प्रकार सर्वत्र झाले. शनिवारी बोलताना याचा उल्लेख करत खासदार संजय राऊत यांनी आता या चुका दुरुस्त केल्या जातील असे सांगितले. अर्थात त्यामागे एक लॉजिक आहे आणि ते म्हणजे या पदावर सामान्य बसतील. थोडक्यात ते तुर्तास शिंदेंच्या बाजूने जाणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदल मुख्य कार्यकारिणीतही होताना दिसतील. यात आपण औरंगाबादचा विचार केला तर 2004 पासून म्हणजेच गेली 18 वर्षे अंबादास दानवे हे जिल्हा प्रमुख आहेत. गत वर्षी ते आमदारही झालेत. पण एक व्यक्ती एक पद हा नियम त्यांना लावण्यात आलेला नाही. आता तो लावला जाईल याची टक्केवारी कितपत असेल हे सांगता येत नाही. परंतु सामान्य सैनिकाने वेगळा विचार करू नये यासाठी अंतरलेली ती एक घोंगडी नक्कीच आहे. फाटलेला आभाळ शिवण्याचा प्रयत्न याला आपण म्हणूयात. तर येत्या दिवसात हे बदल दिसतील असे गृहीत धरू. अर्थात हे सगळे होईल ते सध्याचे नाट्य संपल्यानंतरच. जर या नाट्याचा पडदा सेनेच्या बाजूने उठला तर मात्र याकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही असो, या निमित्ताने का होईना काही दिवसांनी सेनेत लोकशाही दिसू शकते. हेही असे थोडके. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. यासह विविध विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला लाईक करा. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओसह. नमस्कार.